नमस्कार, मी विक्की आयरे, वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलो आहे गणोरी या गावात। तर आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या वेलकम सीड्सची 1455 या फुलगोबीची लागवड केलेली आहे। तर प्लॉट कसा राहिला त्यांच्याकडून आपण संवाद साधूया। दादा नमस्कार। नमस्कार। आपले नाव? माझं नाव अजय करडे, तानहार गणोरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बरं दादा, आपण ही कोणती व्हरायटी लागवड केलेली आहे? ही कोणती व्हरायटी लागवड केलेली आहे? 1455 व्हरायटी आहे। 1455 वेलकम सीडची व्हरायटी लागवड केली, डेमो म्हणून आपल्याला दिलेली होती कंपनीकडून। बरं, आपण किती क्षेत्र लागवड केलेलं आहे? 18 गुंठे। 18 गुंठे। बरं, या डेमो सोबत आपण दुसरं काही अदर कंपनीची लावलेली चेक मध्ये? इतर व्हरायटी भरपूर लावलेले आहे मी कंपेअर मध्ये। बरं, त्याच्यापेक्षा हिचा गड्डा एकदम सुंदर आहे, त्याच्यापेक्षा पांढरा शुभ्र आहे। तिचा इतका दुसरा अदर ज्या कंपन्या होत्या ना त्याचा गड्डा एवढा पांढरा शुभ्र नव्हता। बर, अजून तुम्हाला काय वेगळं दिसतं त्या अदर कंपनीच्या व्हरायटीत आणि या व्हरायटी मध्ये? अदर म्हणजे हिचा गड्डा एकदम पांढरा शुभ्र आहे। पांढरा शुभ्र आहे। साधारण फळाचं वजन किती आहे? याचं साधारण 1 ते 1.25 किलो वजन आलं। 1 ते 1.25 किलो आलं। ज्या व्हरायटी होत्या ना ते 700-800 ग्रॅम वजन पडलं एवढ्या। आता आमच्याकडे पाऊस पण भरपूर झाले, भरपूर आहे। आता पण पाऊसच चालू आहे, सध्या पण पाऊसच आहे। अच्छा, तरी पण गड्डा एवढा म्हणजे एकदम भारी चांगला आहे। वरून याच्यावर टिपका वगैरे असं काळा टिपका वगैरे काही नाही, काहीच नाही। बरं, जे आपण लागवड केलेलं आहे, लागवड केल्यानंतर साधारण किती दिवसात आपलं हार्वेस्टिंगला आलेली आहे? हिचं 18 जून रोजी मी लागवड केलेली होती। अच्छा, 13 ऑगस्ट म्हणजे साधारण 55 दिवस कंप्लीट झालेले। 55 दिवस कंप्लीट झाले, अजून 1-2-3 दिवस बाकी यायचे हार्वेस्टिंगला। अच्छा, म्हणजे अजून तुम्ही हार्वेस्टिंग केलेली नाही? हार्वेस्टिंग नाही केली। आता हे कुठं एखादा अर्ध फुलं आलेलं आहे, पण बारी चांगलं आहे। म्हणजे अजून हाताळणी पण तुम्ही केलेली नाही? अजिबात नाही। पण व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? अदर कंपनीची लागवड केली, एकच नंबर व्हरायटी चांगली वाटली। मार्केटमध्ये कशी डिमांड वगैरे काही? आता मार्केटला अजून काही हार्वेस्टिंग झाली दिलेली नाही, पण मार्केटला चांगली डिमांड जाईल। म्हणजे फुल पाहूनच समजतं ना आपल्याला। पाऊस जास्त असल्या कारणामुळे बी तर गट्टा वगैरे एकदम फ्रेश दिसतोय, झाकूनच आहे। बरं, शेतकरी मित्रांना आपण प्लॉट पाहू शकता एक चांगल्या प्रकारे। बरं, जी आपण ही व्हरायटी लागवड केली या व्हरायटी बद्दल आपण समाधानी आहात? हो, समाधानी। बाकी शेतकरी मित्रांना काय सांगू शकता? बिलकुल, त्याला पण हीच व्हरायटी लावायची नंतर मी सांगेन।